नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद मात्र आता शिगेला पोहोचलाय। नवी मुंबई महापालिकेमध्ये 14 गावांच्या समावेशावरून हा वाद निर्माण झालाय। कल्याण मतदारसंघातील 14 गावं ही नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत, तर कल्याणच्या 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश नको असं गणेश नाईकांचं मात्र मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलंय। 14 गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महानगरपालिकेवर 6000 कोटींचा भार येणार असं नाईकांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजेंद्र पाटील आपल्या सोबत जोडलेत। राजेंद्र, खरं तर आपण पाहतोय याआधी सुद्धा अगदी जनता दरबारच्या माध्यमातून असेल, गणेश नाईकांनी जनता दरबार ठाण्यामध्ये घेतला तेव्हा सुद्धा वादाचे संकेत देण्यात आले आणि आता मात्र 14 गावांच्या नवी मुंबई पालिकेत समावेशाच्या वरून आता वाद निर्माण झालाय। काय सविस्तर? कारण 14 गावांना सुरुवातीपासूनच गणेश नाईकांचा यांना विरोध होता आणि त्यांनी तीव्र शब्दात विरोध केला होता की नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावं समावेश करू नका। तर ह्या गावामध्ये असलेले अनधिकृत बांधकामं, भंगारांचे व्यवसाय, इतर अनेक गोष्टी आहेत आणि ज्याच्यामध्ये वाढीव मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये ही गावं आधी नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट केली होती। त्यावेळी त्यांनी महापालिका सोडून आम्हाला नको आहे अशी भूमिका घेत वेगळे झाले होते। लोकसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला आणि ही 14 गाव नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश केले। आज मुद्दा असा आहे की ह्या 14 गावांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून विकास अनुदान मिळावं म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं होतं की बाबा 6000 कोटी रुपये आम्हाला या ठिकाणी लागत आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अनुदान मिळावं आणखी, तेव्हा ह्या गावांचा विकास केला जाईल। आज मुख्यमंत्र्यांना हे पत्र गणेश नाईकांनी दिले। यामुळे असं आहे की एकीकडे गणेश नाईक विरोधात एकनाथ शिंदे असे दुहेरी सामना आता हा येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे। पण यावेळी आता मुख्यमंत्री कुठली भूमिका घेतात याच्याकडे बघायला लागेल। मुख्यमंत्र्यांची भूमिका आगामी काळात हा वाद नेमका कुठेपर्यंत पोहोचतो यावरती काय तोडगा सरकारच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मध्यस्थी करून काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।